नमस्कार, मी ज्ञानदा कदम. खेळ माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र आणि कुस्तीचं अजोड नातं असलं तरी त्याच महाराष्ट्रात पैलवानांची उपेक्षा होते हे कटू सत्य आहे. चाळीसगावचा पैलवान विजय चौधरीनं सलग 3 वेळेला महाराष्ट्र केसरी हा कुस्तीतला सर्वात प्रतिष्ठेचा किताब जिंकलाय. पण विजयचं दुर्दैव म्हणजे त्याला आजही नोकरी नाहीये. विजय चौधरीनं नागपुरात महाराष्ट्र केसरी किताबावरती दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. तो दिवस होता 10 जानेवारी 2016. त्याच दिवशी विजयला मानाची गदा प्रदान करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पोलीस दलात नोकरीचं आश्वासन दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या त्या आश्वासनाला आज 13 महिन्यांपेक्षाही अधिक काळ लोटलाय. पण विजय चौधरी अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेतच आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या चिंचोलीमध्ये आयोजित कुस्तीच्या मैदानाच्या निमित्तानं विजय चौधरीच्या मनातली खंत जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी. सरकार सर्वसामान्यांसाठी खेळाडूंसाठी अनेक घोषणा देतं, वेगवेगळ्या त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतं. तसंच त्यांना नोकरीमध्ये देखील खेळाडूंना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं जातं. मात्र ही आश्वासनं अशी असतात की ती आश्वासनं हवेत विरली जातात का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना जे काही मागील महिन्यापूर्वी आश्वासन देण्यात आलं होतं महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीसाठी, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र अजून देखील या आश्वासनाबद्दल कोणतीही पूर्तता झालेली नाही. स्वतः विजय चौधरी आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं तुम्हाला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नंतर तुम्ही एक सर्व तरुणांच्या मध्ये किंवा जी काही कुस्तीप्रेमी आहेत त्यांच्यामध्ये आयडॉल बनलेला आहात. तुम्हाला ज्या पद्धतीचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन अजूनही त्याबद्दल एकही तुस मात्र पुढे गेलेलं नाही अजूनपर्यंत. तर म्हणजे जसं मला वाटलं होतं की नागपूर अधिवेशनानंतर जसं मुख्यमंत्री म्हटले की नोकरी तुला 3-4 दिवसात नोकरी दिली जाईल, पण अजून काही तसं भेटले नाही. ते अजून त्याचं काही कारण कळत नाही आहे. वडील दर मंगळवारी जात आहेत मंत्रालयामध्ये आणि तिथं विचारपूस चालू आहे नोकरीचं काय झालं आहे. त्यांना वेगवेगळे कारण सांगतायत की इथं फाईल या ठिकाणी दिलेली आहेत, सही केलेली आहेत, पण अजून तसंरित्या म्हणजे त्या आशेवर आहे मी की मुख्यमंत्री जसं आता एवढं सगळं काही व्यवस्थित करताय आणि ज्या ठिकाणी सगळ्या मुंबई पुणे या ठिकाणी त्यांना चांगल्या लोकमताने निवडून दिलंय, मी बघितलंय. तर मला अजून आशा आहे की देतीलच मुख्यमंत्री नोकरी मला. स्वतः मुख्यमंत्री अशा प्रकारचं आश्वासन देतात. एक तुम्ही ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहात, सर्वांच्या नजरा तुमच्याकडे आहेत. अशावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन अजून देखील पाळलं जात नाही. खंत वाटते तुम्हाला याची? हो, म्हणजे खंत वाटते. कारण की ज्या वेळेस मी कुस्ती खेळण्यासाठी कुठेही जातो त्यावेळेस मला विचारलं जातं की तुला नोकरी भेटली आहेत का, मुख्यमंत्र्यांनी नोकरी दिली आहेत का, आणि बरेच पत्रकार पण विचारतात की दिली आहेत का. त्यावेळेस मला खंत वाटते की मुख्यमंत्री साहेब हे सगळे एवढं महाराष्ट्रातले सगळे कामं करतायत, सगळ्या जनते त्यांच्यावर लोक प्रेम करतायत, पण एक छोटा नोकरीचा विषय आहे की तो ते पूर्ण करत नाही, त्याची मला थोडी खंत वाटते. संदर्भात कधी मुख्यमंत्र्यांची तुमची थेट चर्चा झाली कधी या 2-3 महिन्यात? नाही, कारण की मी जसं हिंद केसरी कॉम्पिटिशन येणार होतं त्याची मी तयारी करत होतो तर, आणि मुख्यमंत्री साहेब पण थोडं बिझी होते, त्याकरता काही चर्चा झाली नाही. पण माझे वडील दर मंगळवारी ते कॅबिनेट वगैरे मंत्रालय असते त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्र्यांना पण भेटत होते, त्यांचे बाकीचे नेते होते जसे म्हणजे तिथले कमिशनर वगैरे त्यांना पण भेटत होते. माझे वडील पूर्ण फॉलोन ठेवलेलं आहे वडिलांनी. काय वाटतं मला, जर कुस्तीची अशी अवस्था असेल, जर ट्रिपल महाराष्ट्र केसरीची अवस्था असेल तर अन्य स्पर्धकांनी मल्लांची काय म्हणजे माझं तर एक म्हणणं आहे की जसं आपण बघितलं गेलं की जे बाहेरनं मेडल आणतात नॅशनल इंटरनॅशनल, त्यांना सुद्धा अजून आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोणाला जॉब देत नाही आहे जसं द्यायला हवं, म्हणजे ज्या पद्धतीने दिलं पाहिजे अजूनपर्यंत देत नाही आहेत. तर मग थोडी खंत वाटतेच की आपण इतकं चांगलं खेळतो, चांगलं कुस्ती खेळतो, आणि त्या जॉब मिळाल्यानंतर जे एक मुलाचा जो दृष्टिकोन असतो कुस्तीकडं बघण्याचा किंवा प्रत्येक खेळामध्ये बघण्याचा तो चेंज होतो. आणि जर त्याला जॉब जर नाही भेटला तर त्याचं लक्ष कायम तिकडं असतं की अरे आपण काय, आपलं करिअर कधी पण संपू शकतं, कधी कमी होऊ शकतो. स्पोर्ट्समन हा काय पूर्ण वर्ष खेळू नाही शकत एकसारखा, तर त्याला एक असतं की जॉब भेटला तर बरं होऊन जाईल बा आपलं, नाही. आणि जॉब जर त्या मुलाला दिला खेळत असताना तर त्याचा परफॉर्मन्स हा वाढत जाईल, आणि जे इंडियासाठी खेळणारे ते आपले ऑलिम्पिकसाठी खेळतील आणि बाहेरनं मेडल आणतील. तुम्ही कोणत्या नोकरीसाठी इच्छुक? असं पैलवान म्हटल्यावर एक सदृढ पैलवान असतो, त्याच्याकडे सर्व काही असते, ताकद असते, शक्ती असते, बुद्धी असते. तर माझी इच्छा आहे की पोलीस दलात येऊन चांगली आपली म्हणजे पोलिसात सेवा केली पाहिजे. ज्या पद्धतीने चांगले जसे टीव्ही दाखवतात दबंग सलमान खान, त्या पद्धतीने येऊन आपलं चांगल्या प्रकारे पोलीस खात्यात येऊन जनतेची सेवा करू ही इच्छा आहे. एबीप माझाच्या माध्यमातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? की मुख्यमंत्र्यांना मी एवढं सांगू इच्छिते की लवकरात लवकर मला नोकरी द्या. इव्हन मलाच नाही पण जे खेळाडू आपले महाराष्ट्रातले चांगले खेळतात
त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारची नोकरी द्या. आणि तुम्ही आता चांगले जे म्हणजे तुम्ही आता इतक्या मतांनी निवडून आले, प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेत तुम्ही निवडून आले, तर तुम्ही जर पूर्ण महाराष्ट्रातल्या खेळाडूंना जर नोकरी दिली तर ते नक्कीच तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातनं परत तुमची सत्ता कधी जाणार नाही, हे मला नक्कीच वाटतं. नक्कीच, म्हणजे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं स्वतः ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना, ते आश्वासन पूर्ण होईल अशी देखील अजून देखील आशा विजय चौधरींना आहे. मात्र ही आश्वासन मुख्यमंत्री केव्हा पाळणार, का हवेतच ही घोषणा विरणार, हा प्रश्न मोठा उपस्थित झालेला आहे. त्यामुळं विजय चौधरी यांनी देखील हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन प्रथमेश सोबत कुलदीप माने, बीप माझा, चिंचोली, सांगली.